बाजारात कैरी यायला लागली ना तर कैरीपासून खूप वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि त्यातीलच एक पदार्थ म्हणजे कैरीचा गुळांबा। एक काय 2 वर्ष हा गुळांबा टिकला जातो। गुळांबा करताना कोणकोणत्या चुका झाल्या ना तर गुळांब्याला लगेच बुरशी येते, हे देखील तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, आदिश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर सर्वात प्रथम कैरीचा गुळांबा करण्यासाठी कोणती कैरी घ्यावी? तोतापुरी कैरी फारशी आंबट नसल्यामुळे शक्यतो गुळांबा करण्यासाठी तोतापुरी कैरीचाच वापर करावा। तर ह्या ठिकाणी मी 2 तोतापुरी कैरी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेऊन नंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन देठाकडे थोडासा भाग काढून अशा प्रकारे दोन्ही कैरीची साल काढून घेतलेली आहे। कैरीची साल हलकीशी कडवट असल्यामुळे मी दोन्ही कैरीची साल काढून घेतलेली आहे। चला तर आता आपण ही कैरी किसून घेऊयात। आता दुसरी टीप म्हणजे कधीही गुळांब्यासाठी आपण जेव्हा कैरी किसून घेतो ना तेव्हा लहान किसणीचा अजिबात वापर करू नये। जी मोठी किसणी असते ना त्या किसणीनेच कैरी किसून घ्यावी। आता कैरीचा किस लांब सडक पडण्यासाठी अशा प्रकारे कैरी उभी धरून एकाच बाजूने छान कैरी किसून घेतली ना तर कैरीचा छान लांब सडक असा किस पडला जातो। तर अशा प्रकारे दोन्ही तोतापुरी कैरी मी किसून घेतलेली आहे। गुळाचं प्रमाण व्यवस्थित होण्यासाठी या ठिकाणी आपण हा कैरीचा जो किस केलेला आहे ना तो मोजून घेणार आहे। तुम्ही किती कैरी घेतली ना त्यानुसार किस देखील मोजून घ्या। तर या ठिकाणी साधारणपणे 1 बाउल माझा कैरीचा किस झालेला आहे। एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 4 चमचे तूप घालून घेतलेले आहे। आता तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग आणि साधारणपणे 5 ते 6 काजूच्या पाकळ्या घालून हलक्याशा परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण जो कैरीचा किस केलेला आहे ना तो देखील घालून घेऊन साधारणपणे मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिटं छान परतून घेऊयात। तुपावरती किस असा परतून घेतल्यामुळे कैरीमध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते देखील पूर्णपणे कमी होतं। सुरुवातीला कैरी धुवून घेतल्यानंतर देखील पूर्णपणे सुती कपड्याने ती कोरडी करून घ्यावी। अजिबात कैरीवरती पाण्याचा अंश राहता कामा नये। जरा तरी कैरीमध्ये पाण्याचा अंश राहिला ना तर गुळांबा हा लगेच खराब होतो। साधारणपणे 3 ते 4 मिनिटं अशा प्रकारे मी कोरडा हा कैरीचा किस छानपैकी परतून घेतलेला आहे। कुठे देखील मोठी आच गॅसची करू नये, मंदच आचेवरती कैरीचा किस परतून घ्यावा। ज्या बाउलने कैरीचा किस मोजून घेतला ना त्याच बाउलने पाऊण बाउल मी यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल, परंतु गुळामुळे गुळांब्याला खूप छान टेस्ट येते। जसजसा गूळ गरम होतो ना तसतसा तो पूर्णपणे वितळला जातो। गुळांबा करताना कधीही एकच गोष्ट लक्षात ठेवा, कैरी पूर्णपणे कोरडी करून घेतली पाहिजे आणि गूळ घालण्यापूर्वी 3 ते 4 मिनिटं छान कैरी परतून घेतली ना त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होतो आणि त्याचमुळे गुळांबा छान 1 ते 2 वर्ष टिकला जातो। अजिबात गुळांब्याला बुरशी येत नाही। आणि त्याचबरोबर गूळ टाकल्यानंतर गुळांबा किती वेळ शिजवावा हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। साधारणपणे चिमूटभर आपण काळं मीठ घालून घेऊयात। काळ्या मिठामुळे देखील गुळांब्याला खूप छान टेस्ट येते। काळं मीठ नसेल तर रेग्युलर मीठ घातलं तरीही चालेल। आता साधारणपणे मंद आचेवरती सतत हलवत मी 15 मिनिटं हा गुळांबा छान शिजवून घेतलेला आहे। अजिबात गुळांब्याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक करू नये। घड्याळ लावून फक्त 15 मिनिटं हा गुळांबा शिजवून घेतल्यानंतर आता गुळांबा तयार झाला का नाही ते कसं पाहावं? बोटावरती थोडासा गुळांबा घेतला आणि त्याला हलकीशी फुंकर मारून थंड झाला ना तर अशा प्रकारे गुळांब्याची तार तुटत असेल तर समजायचं ह्या ठिकाणी गुळांबा हा परफेक्ट असा तयार झालेला आहे। अजिबात गुळांबा हा 1 तारी किंवा 2 तारी शिजवून घेऊ नये। बोटावरती घेतला ना तार अशी पटकन तुटत असेल ना तर समजायचं परफेक्ट असा गुळांबा तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून आपण हा गुळांबा पूर्णपणे थंड करून घेऊयात। आता गुळांबा स्टोअर करताना काचेची संपूर्ण कोरडी असलेलीच भरणी घ्यावी आणि भरणीमध्ये गुळांबा स्टोअर केल्यानंतर कुठून देखील गुळांब्याला हवा लागता कामा नये, म्हणजेच व्यवस्थित हवाबंदच भरणी गुळांबा स्टोअर करण्यासाठी घ्यावी।
आता भरणीतून जेव्हा आपण खाण्यासाठी गुळांबा काढतो ना, तेव्हा अजिबात खरकटा चमचा गुळांब्याला लावू नये, तरी देखील गुळांब्याला बुरशी येऊ शकते. तर तुम्ही देखील अशा प्रकारे यावर्षी कैरीचा गुळांबा मी दाखवल्याप्रमाणे करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. हा संपूर्ण व्हिडिओ माझा पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.